श्री विजय पुंडलिक विजयते अध्याय 7 श्री गणेशाय नमः सरस्वत्याय नमः श्री सद्गुरु पुंडलिकाय नमः ओम नमो जय अंबे नमो नमो प्रथमारंभे जय जय श्री जगदंबे तुझं नमो नमो तू ब्रह्मांडाचे आदिकारक तू ओंकार ध्वनी स्फुरण मूळ माया म्हणून म्हणती तुझला ओंकार स्वरूप सगुणा तुझं अंबा म्हणती ज्ञानी जम तुझं जगदाकार स्वरूप सगुण तुझं अंबा म्हणते ज्ञानी जन तुझं जगतकार गुण ब्रह्मांडा निर्मिषी तुझं गुणशोभिनी विशेष तुझं पोटी ब्रह्मा विष्णू महेश गुण उपाधी ते ईश उत्पत्ती त्याची तू आदि माया माऊली तू जगे सृष्टी प्रसवली चैत्य पुरुषी विसावली चैतन्य रूपी परब्रह्म परमात्म्याचं तुझं कारण भान झाले मी कोण म्हणून मग त्याचे अंग संगाने राहून दृष्टीनं रचेली परब्रह्मी परमात्मा निर्गुण पहा चैतन्य नामे करुणे झाला हा पहा सगुण नामरूपी नाना योनी नाना खाने तू रचिल्या आपल्या अंगाशी आणि समरस सोनी त्या लागुनी अनुभव जो सविसी पुरुषास ऐकोन बहुश्याम स्फुरण एक तो अनेक तुझं कारण भासत विविध नामरूपानं एक अनंत असता तू रचले नाना रूपा नाना आकार स्वरूप नाना नामरूपाशी समरसून अनुभव भास पुरुषादावी किडा मच्छी पक्षी पशु मानव मी शरीर ही त्याची जाणीव हाचा अविद्या माया भाव त्याचा तुझं कारण तू मिळसी आत्मरूपास तरीच मिटे जगबद्धाभास भक्ती मुक्ती सायास तव कृपे तू घे आदिशक्ती जानसी परब्रह्मच प्रकृती चैतन्य माया तुझं बोलती विद्यारूप तुझं गे विश्वभुवनी मायारूप मोहनी अविद्या नाम त्रिभुवनी भासमान मूळ प्रकृती कार्यकारण आत्मपुरुष साक्षी जाण शिवशक्ती एकरूप मिळून विश्वभुवन रचली श्री महालक्ष्मी सावित्री पार्वती गुणोपादिनी त्रिमूर्ती व्यक्ती परी तू अव्यक्ती एकरूप तुझं दुर्गा कालिंकाच्या मुंडा तूच देवी भगवती शारदा तूच महायोगिनिद्री तमोगुण नाशिनी ओम देवी दुर्गा वरदायिनी सर्व काम शुभनिशी जय जय विद्यावासिनी तुझं नमस्तुते जय जय महेशासुरवदनी कंदभवन प्रियवासिनी भक्तमन तोषिणी तुझं नमस्तुते जय जय जगदंब भवानी शत्रुसंग विरदरणी भोग मोक्षप्रदायिनी तुझं नमोस्तुते भगवान पुंडलिक दरबारी मूर्तिजापूर पुंडलिक नगरी तुझा श्रीवास मनोहारी ये प्रचलित सुवासवदन दैवेश्य मूर्ती सिंहारूढ अविचल जयती प्रसन्न वरद हस्ती तुझं नमस्तुते प्रफुल्ल नेत्र दिव्य रूपिणी अष्टभुजा धर वरदायिनी कृपा अवलोकनी मूर्तिदर्शनी भगवान पुंडलिकाचे ब्रह्मनिर्वाणी आई तू दुःखी विरहानी अश्रुपात तव नेत्रातून अविरत होता वाहत तो पाहिले मी स्वतः साक्ष मी घे सर्वदा पाषाण मूर्ती रडत देखना नवलव मम चिंता म्हणून तव पायी श्रद्धा माझी जडली आई हे पहा कृपादायी तव कौतुक तुझे गे कृपावलोकन करुण ग्रंथ श्री भगवान पुंडलिक जीवन दर्शन होई गे पूर्ण भक्तिमुक्त प्रदायनी तुझे आशीर्वाद करुणी माझं ग्रंथ लिहिण्याचे पूर्ण भाव शब्द रूप लेऊनी तुझं ग्रंथ रूपिणी देवी दुर्ग भगवती तुझं दासा सहा करता रोकडी प्रचिती मम चित्ती वरदायिनी तू आई तुझेच आशीर्वाद तू ग्रंथ केशी हे लिहून साक्षी मम अंतकरण बाहू कृपाळू तू या दासाचे चित्त ठेवी तू निष्प्रांत मम हृदय श्री भगवंत पुंडलिक असू दे आई मम हृदयात आत्मज्ञान करी प्रकाशित भक्त ज्ञानाचे निर्मळ ज्योत अहिनिश असू दे हे असो भाग्याची कथा श्री पुंडलिकाची सरिता भक्त ज्ञानाची कथित येथे तुझे असू दे
अभयम मज मज करीते गे निर्भय सर्व वरददाय महामंगले महामंगले पहा कुटासावरून गोरेगाव आले श्री भगवान. हे मागील अध्याय केले कथन श्रोते हो कुटाशाचे महिमान तुम्ही ऐकले लीलागुण. श्री बाबा महापूर सोडून तैलतिरी आले कोरडे. राधाकृष्ण बुवाला मी स्वयं कृष्ण म्हणून बोलले त्याचे कीर्तन आनंद झाला रोखडी दावी प्रचितीला. श्री बाबाच्या मिरवणुकीच्या पोत्यात बाबांना मिरचीच्या पोत्यात कोंडून ठेवले पूर्ण रात्र. पाहत्या दुष्टाचे कूड गोत्र सरले अवघेची. श्री बाबांच्या जात कुणी बिबाट ठोचून लाविला बहुत. सुखदुःखाची साहुली राहत श्री भगवान पुंडलिक बाबा. मग कुटासावरून गोरेगावी आले श्री भगवान. ते मागील अध्याय केले कथन श्रोते हो गोरेगावी श्री बाबा आले सर्व गाव आनंदले. जय गोपाळ बोले मंजुळा नंदन. उठता बसता जय गोपाळ चालता बोलता जय गोपाळ सदा सर्वदा जय गोपाळ. श्री बाबा म्हणे सर्वांना लोक म्हणती हे नवल हे बाबा म्हणती जय गोपाळ. कुटाशाच्या मारवाड्याचे बोल घेतले बाबाने. श्री बाबाची अंतरकडा काय कडे कुणाला तयाची पहा शब्दकडा. अगम्य लोकास गोरेगावचे लो सकड जणू असती पहा गोपाळ. तयावर प्रेम प्रबळ अशी श्री बाबाचे गाव सोडण्याचा संकल्प श्री बाबा सुचविती या शब्दात. म्हणून जय गोपाळ म्हणत पाहते सर्वांना खंडू मंजुळेच्या मनात विचाराचे कुल असे दाटत. श्री बाबांना कुणी असे पूजत कुणी निंदा करते खड निंदक जन असती. ते श्री बाबाची निंदा करते सेवेची मात्या पित्यांना बोलती. म्हणती पोर तुमचं वेड म्हणून खंडूच्या पोराने पहा त्या पुण्याने गावाचा आणले दुखने खोड्या करून बहुते. हे शब्दे श्री नानाचे म्हणजे खंडूजीचे चित्त बहुत दुखी असे होत. म्हणे मी जाऊ कुठे देख गाव पा सोडून. तो एक दिवस उदासल्या प्रहरी श्री नाना आले मूर्त्यापूर्ण घरी. श्री नाना आले मूर्तीच्यापुरी. हिमालय जावे की कुठेतरी विचार करिता झाला रात्र. म्हणून एका ठिकाणी धोत्राच्या काष्टा पांघरून श्री नाना झोपले श्रमून विचारात असे अर्धरात्र उलटले. नाना धक्का बसला चिता उठीने मग पाहता दिशेना कोणी. श्री नाना पुन्हा झोपले. तो त्यांना धक्का देऊन उठविले तेव्हा सेवेचे धामणगाव शब्द भले कानात गुंफले. श्री नानाला झाले स्मरण धामणगावचे श्री मुंगसाजी भगवान. मग त्याच्या चित्तानं ओढ धामणगावाशी घेतली. सकाळी उठीने त्वरित मूर्तियापूर यवतमाळ रेल्वेने सांगली स्थानकावर उतरून पायवाटेने धामणगावी आले. सांगली वरून 6 किलोमीटर अंतर धामणगाव आहे दूर. सन 1946 दत्त जयंती मुहूर्तावर खंडूजीचं मुंगसाजीचे दर्शन. धामणगाव देव यवतमाळ जिल्ह्यात पहा दारव्हा तालुक्यात. तिथं श्री भगवान मुंगसाजी होते राहत गुरुराज पुंडलिकाचे. या धामणगावाचे वैभव जेथे देव भक्ताचा भावभक्तीचे गाव होते पहा भरडले. श्री भगवान मुंगसाजी बंगईवरी खंडूजी तयाच्या समोर जाऊन पहा नमस्कार. श्री मुंगसाजी गुरुराज म्हणे मुंगसाजी तू आला. म्हणे मुंगसाजी तू आला माझा पुंडलिक का नाही आणला. झडकरी आणि बा तयाला माझा जीव प्राण. मी त्याच्यासाठी येथ बहुत आहे तटीत. माझ्या जीवाचे जीवित पुंडलिका आण येथे. जो माझा मीच दिसते आरसा जणू निराडा. तरी तेथे पा एकमेकाचे भेद नसे एक बिंब प्रतिबिंबाचे भेद. तेथे तोही नाही दे का बिंबत्व अभेद जाण एकाची. माझा पुंडलिक चक्रवर्ती तो सांभाळीनच धरती. मी घेतो आता विश्रांती बहुसाल. ऐसे म्हणून वचन भगवान मुंगसाजीचं करून वंदन. खंडूचे आले परतून गोरेगावी. तो गोरेगावी आई मंजुळा म्हणे माझा पती कुठे गेला. सर्वच करी गलबला शोकविहार. पहा खंडूजीचं तेव येता पाहून आपले सदनास. मंजुळा आईला
चिंता संतोष वाटला. तो खंडूजीने मंजूला सर्व वृत्तांत सांगितला. म्हणे आपल्या पुंडलिकाला न्यावे लागते धामणगावात. तो धामणगाव श्री भगवान श्री मुंसाजी गमई नंदन आणा म्हणे पुंडलिकास तत्वर धामणगावीचं. तरी उद्दविक सकाळी आपणास जाणे आहे धामणगावास. बाळ पुंडलिकास घेऊन खास तयार करी सर्वदा. तो पाहत्या रात्रीचा दृष्टांत पडला खंडूजीला. सुंदर घोडा सजविला पाहिला घर दारावरी. घोडा शुभ्र उमद सुंदर मस्तक पदक चिन त्यावर. बाळ पुंडलिक होऊन स्वार धामणगावी चालला. खंडूजी सकाळी उठले. स्वप्न दृष्टांत मंजुळीला बोलले. म्हणे सर्व घेऊन मुलं बाळे चला धामणगावी. तत्वरित तो मूर्तिजापूर यवतमाळ रेल्वेने सांगवी स्टेशनवर उतरले. सवेत बाळ पुंडलिक कुटुंब घेऊन धामणगावी आले. खंडूजी सोबत पुत्र नारायण कन्या चंद्रकला घेऊन आले धामणगावाला. मग भगवान मुंसाजीला घातले लोटांगण. पहा धामणगाव नगरी होता आनंदाचा सरोवरी. श्री भगवान मुंसाच्या दरबारी होते बंगळीवरी. चौघडा नांगरा तुतारी घंटा शंखनाद माधुरी आरती जय जयकार. नगरी होता दुमदुमत आरत्याच्या दीपावली. मध्य शोभे मुंसाजी माऊली. आरती सद्गुरू राजा पुष्पांजली म्हणत होते भाविकांची गर्दी अपार. भक्तीच्या प्रेमछंदी मधुर वाटे जणू महापूर आला. दिव्य शक्तीचा चंद्रमंडळा तग शशी भोगावा जसा पौर्णिमेशी तसा मुंसाजी ऋषिकेशी होता सोबत. असा प्रसन्न समायाला खंडूजी घेऊन आले पुंडलिकाला. तो पुंडलिक बाळ मुंसाजीला म्हणे जय गोपाळ. तव बाबा श्री भगवान पुंडलिक आणि श्री भगवान मुंसाजी देव दुष्ट तो होता क्षण एक. जय गोपाळ करते एकमेका परस्पर देवभाव. जय गोपाळ शब्दाचा दिवभाव. अवतार दियाचा विनीत भाव. दर्शन महाप्रेमाचा श्री पुंडलिक बाबा. जय गोपाळ श्री मुंसाजी महाराज. जय गोपाळ जय गोपाळ जय गोपाळ जय गोपाळ म्हणा सर्व जय गोपाळ. वयस वर्ष 14चे पोर बाबा पुंडलिक शोभे अतिसुंदर. नग्न तनु दिगंबर सुवश्य मुखी विलासे. गुरु शिष्याच्या प्रेमस्थिती काय वर्णावी ती अपूर्व मधुर प्रचिती. ज्याशी त्यास जरी दोघे दिसती देहान परी. एकीचे तो स्वरूपाने एकपणे दिसती दोन. गंगा गोदा नर्मदा सरिता दिसता नाना परी. तो एकाची जाणे तैसे अस्तित्व. एक अस्तित्वाचे दोन रूप दिसती. मायांनी रस अवधूतपूर्ण प्रचिती येते. सत्ता मात्र एकाचे अस्तित्व. जगाचे एकच महत्त्व त्यावर भाषे नाना व्यक्तित्व. लाघव मायेने एक गुरुकृपेने अंजन नेत्रात पडला जाण दैत्य संपूर्ण अद्वैतपूर्ण. परब्रह्म साक्षी घे गुरुकृपेचा सत्पात्र. जो पाविले दिव्य नेत्र तयाशी दिशे सर्वत्र. परब्रह्म एक असो काही दिवस जातात दैवी योजनाने अनुसरता. श्री पुंडलिका आज्ञा देता बडोदकर भक्ता स्थापन्या बंगळीत राजे यशवंतराव घाडगे. भगवान मुंसाची भक्ती जीव लगे. श्री सद्गुरू आज्ञेला वागे. वेच करी संपत्तीचा 40 गावी ज्याची जहागिरी. बडोद स्टेटचा राज्य करी. राज्य लक्ष्मणराव भोसले नागपुरी. त्याचा तो दामाद सयाजी गायकवाड बडोद्याचे. त्याचे यशवंतराव घोडके भाचे. भक्त भगवान मुंसाजीचे होते प्रेमळ. आज्ञा होतात आणली बंगई. स्थापन केली ते समयी. अवभूत स्नान अभिषेक घाई. आरंभी पुंडलिकास्तव. नंगारा घाटात उतारी. मंगलवाद्य वाजते सुवरी. अवभूत स्नान समर्थ करी श्री पुंडलिक भगवान. अवभूत स्नानविधी सोहळा. नेत्र निमवी असा आगडा. मग रेशमी धागा चढविला देवाला. ओवाळे लक्षदीप. मग यशवंतराव घडगे श्री पुंडलिकाचे केले पूजन. स्वहस्ते कुंकुम तिलम करून वंदन पहा करीत असे. हा मुंसाजी पुंडलिक गुरुशिष्य विधी सोहळा. दैवी योजना कुल झाला. हृदय दोन परी एक प्रेमकडा. अविस्कारी सुंदर पहा कुंकू तिलक करून. श्री पुंडलिक काला बेलपूर पाहुणी. गुरुशिष्य करती वदन अंतर्मय परस्पराला. पहा या वेळेला पुंडलिक बाळ चौथ्यांदा झाला.
14 झाला. परी विश्वकार्याला उजाला घेई डोक्यावर, हे गुरुशिष्याचे विधान, जे परमार्थाचे निदान, वेदोक्त परंपरा विधान, आचरती अवताराधिक सिद्ध. सिद्ध अवतार शास्त्रानुकूल वागती, पहा सकड परिमाण वागे प्रतिकूल, शस्त्रास्त्राचे सोडून वेद परंपरा शास्त्र प्रमाण, आचरुनी दावी श्रीकृष्ण संदीपन. श्रीराम वशिष्ठाच परिजान, श्री मुंसाजी श्री पुंडलिक, बायबलातही आहे वचन, येशूने धुतले शिष्यांचे चरण, परमार्थ अध्यात्म शास्त्रज्ञाचा सारखा, गुरु शिष्य विधान सोडा पहा आनंदाने आटोपला. मग मुंसाजी म्हणे मुंबईला जाणे आहे आम्हास भक्त म्हणते देवा देवा देवा, आम्हा सोडून कुठे जाता गावा, का आमचा राग आला तुम्हा लागून, तुम्ही जातो म्हणतो मुंबईला आम्हा सोडून, धामणगावाला पोरके करून आम्हाला, आम्हा नको कोण सांभाळीन. तेव्हा मुंसाजी म्हणे भक्ताला, तुम्ही भजा आता पुंडलिकाला, पुंडलिक जातो मुंबईला, मुंसाजीच्या धामणगावाला, हा माझा पुंडलिक बाळ जगत्रयाचा भार वाईल, सकड चिट्टी मुंगीलाही उद्धारीन, मानवाचा काय कथा, आता मजा आहे आराम, मुंबई करीन विश्राम, पुंडलिक करीन जगाचे काच, हे तो देवाची जगताचा. मुंबईला जाण्याचे मनोगत श्री मुंसाजी करत होते प्रगट, तेने भक्ताचा पहा चित्त, उदासवाने चालले पहा. 1947 फेब्रुवारी 9 तारखेस श्री मुंसाजी गेले मुंबईस, घाटगे सोबत त्यांच्या गाडीनं. तेव्हा वय पहा मुंसाजीचे होते 84 वर्षाचे. महायज्ञ जीवन त्यांचे होते या भूवर. आता श्री भगवान पुंडलिक धामणगावी खेळे 1 वर्षे 1 भक्त मुंसाजीचे करिते श्लोक समजविता एकमेकाला. श्री भगवान पुंडलिक जगत्रयाचे सूत्रचालक, येथील गोरेगावी देख निज कार्यार्थ जगोद्धाराच्या, पहाया अध्यायात श्री जगदंबा स्तोत्र पवित्र, गाऊने पुढे श्री बाबाचे चरित्र लेखने आरंभले. श्री बाबा कुटाशा गावावरून आले, गोरेगावी परतले, जय गोपाळ ऐसे धुन लावली रात्रंदिन, मूर्त्यापूरला खंडूजीने आगमन झाले. रात्री झोपतीन स्वप्नदृष्टांताचे झाले त्यांना स्मरण, त्यानुसार ते धामणगावास मुंसाजी पावले दर्शनाचे, त्यांचे वचन पहा पुंडलिकाचा आणले धामणगावी शिष्य विधान, की म्हणा सूत्र हस्तांतर. श्री पुंडलिक महाराज प्रगटले म्हणून गेले मुंबईला. आता अध्याय पुढील. भगवान मुंसाजी कथा सांगेल. मुंबईला जाण्याचे तपशील सविस्तर निवेदू. इथं श्री भगवान पुंडलिक विजय दर्शन, श्री पुंडलिकानुचर बाबा दांडे निमित्त करून सद्गुरू पुंडलिक बाबा घेतील सप्तहो अध्याय गोड. श्री सद्गुरू पुंडलिकार्पणमस्तु. ओम शांती शांती शांती.